अजय कुमार जी, ज्योतिबाई वाघ साहेब, सत्रे साहेब, भाई बायर साहेब, घाटींचं प्रतिनिधित्व करणारे अभिजित कुमार, सर्व आमच्या मेवण्या, तासगावचे 4 बंधू, त्यानंतर सर्व जावई मंडळी आणि अजय कुमारवर भरभरून प्रेम करणारे आपण सर्व. खरं म्हणजे माझा संबंध 1969 साली त्यावेळेचा जर काळ आठवला आणि त्यावेळेचे माझ्याकडे फोटो सुद्धा आहे. त्यावेळेस विजय कुमार, अजय कुमार आणि संजू ऍक्च्युअल हॅपॅटवरती फोटो माझ्याकडे या क्षणाला सुद्धा मी जपून ठेवले होते. आणि हा परिवार जसं जसं वय वाढत गेलं, जसं जसं काळ वाढत गेला, त्याप्रमाणे हा 69 नंतर तर इतर आमच्या ज्या मेवण्यात त्यांचे सर्वांचे लग्न समारंभ झाला आणि दादांच्या परिवारातला हा वटवृक्ष असा मोठा झाला. हे करत असताना मला चांगलं आठवतं, शिक्षणावर दादांचा फार भर होता. मला आठवतं की आमच्या मिसेसने जेव्हा कोल्हापूरला ऍडमिशन घेतले, ऍडमिशन तर मिळाली, परंतु जो अभ्यासक्रम होता तो इंग्रजीमधून होता आणि जरा लग्नानंतर 10 वर्षाचा गॅप नंतर शिक्षणाला गेल्यामुळे तो जरा मानवत नव्हतं. मग एक दिवशी आपल्याकडनं काही पेलवत नाही म्हणून तिने सगळी बॅग भरली आणि तासगावला आला. त्यांनी बघून आश्चर्य व्यक्त केलं, कसं काय गो आले. मग सांगावं लागलं काय झालं ते. दादासाहेबांची त्यावेळेची भूमिका जर बघितली तर खरंच आजही म्हणजे असं वाटतं की किती दूरदृष्टी होती. त्यांनी सरळ सांगितलं, जर अभ्यासक्रम तुम्हाला पेलवत नसेल तर या ठिकाणी यायचं नाही, सरळ चोपड्याला जायचं. आणि त्या सांगितल्यावर त्यांना जे वाईट वाटलं ते रात्रभर रडत बसले आणि दुसऱ्या दिवशी सरळ एसटीने परत कोल्हापूर गाठलं. आणि असा सरळ त्या दादांच्या संदेशामुळे त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यामुळे ते त्यांचं शिक्षण करू शकतो. हा फक्त एक त्यातला जो विचार आहे तो मला सांगायचा होता. त्यावेळेसच विजय कुमार सुद्धा शिकायला कानपूरला गेले होते. त्यावेळेस सुद्धा दादांनी बरंच परखड आणि ज्याला आपण म्हणतो शिक्षणाबद्दल जे ध्येयदृष्टी पाहिजे ती त्यांनी सर्व कुटुंबियाला दिली. आणि त्यामुळे आपण बघतोय की दादांच्या कुटुंबातले सर्व व्यक्ती उच्च शिक्षित आहेत. आणि त्याचप्रमाणे दादांचे सर्व इतर नातेवाईक, त्यांचे जावई हे सुद्धा उच्च शिक्षितच निघाले. आणि ही शिक्षणाबद्दलचा दिलेला हा दादांचा वारसा नंतर शेवटच्या वेळेस विजय कुमारचा आजोबा आला. आजोने ऍग्री मध्ये मला BSc केले आणि नंतर त्या ठिकाणी ते तासगावला कार्याला लागले. हे करत असताना मला एक तसा प्रसंग आठवतो, मुद्दाम या ठिकाणी सांगतो. तुमच्या तासगावच्या कारखान्याचं इलेक्शन होतं आणि सिद्धोबाच्या मंदिरासमोर मोठी सभा होती. त्या ठिकाणी दादासाहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेचं ते चित्र होतं, तुम्ही अजय कुमार, संजय कुमार आणि विजय कुमार तुम्ही दुसऱ्या ग्रुपचे फेवरेबल होता आणि दादा दुसऱ्या ग्रुपचे होते. म्हणजे एकाच घरात 2 तत्म त्यावेळेस मला चांगलं जाणवलं. आणि इव्हन ते त्या दिवशी मी बघितलं, त्या सभेला मी स्वतः हजर होतो. आणि दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की उद्याच्या इलेक्शन मध्ये कारखान्याचं जे इलेक्शन होईल त्यामध्ये त्यांचा जो ग्रुप होता तो विजय होईल. परंतु घडलं उलट. त्यावेळेस उलट की त्यांचा जो ग्रुप होता विजय कुमारांचा, संजय कुमार आणि अजय कुमारांचा, त्यांचे जे पॅनल होतं ते विजयी झालं. म्हणजे सांगायचा हेतू एवढाच आहे की दादा आणि सर्व लहान मंडळी जी होती जरी असले तर स्वतंत्र विचार होते प्रत्येकाचे आणि परखडपणे बोलले जात होते.
आणि पुढचा प्रसंग म्हणजे मला नेहमीच लक्षात राहण्यासारखा असेल तो असा की तो मी अगोदर विदित केलेला आहे. राजकारणात पाहिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा अजय कुमार उभे राहिले तेव्हा त्यांना थोडा निसटता विजय त्यांच्या हातून गेला. त्या कार्यासाठी आपण सर्वांनी उल्लेख केलेलाच आहे, त्यात मी जास्त बोलण्याची गरज नाही. परंतु त्या पराभवाने खचून न जाता परत त्यापेक्षा दुपटी वेगाने त्यांनी राजकीय कामात क्षेत्रात लक्ष घातलं आणि परत त्यांना निवडण्याचा आणि उभं राहण्याचा संधी मिळाली आणि त्यावेळेस ते भरघोस यशाने निवडून आले. आणि जेव्हा केव्हा विचारलं जातं किंवा तासगावचे नगराध्यक्ष कोण, तर आम्ही छातीताट आणि मान करून सांगतो की आमचे अजय कुमार साहेब लहान शालक आहे, ते आज या क्षणाला त्या ठिकाणी असतात. खरं म्हणजे अजय कुमार हे जे सर्व करत असतात, आपण म्हणतो नेहमी एक मोठ्या माणसाच्या मागे जी प्रेरणा असते ती त्यात अर्धांगिनीचा फार मोठा वाटा असतो. त्यावेळेस ज्योतीने या कार्यात त्यांना जे विचार दिलं, मनोबल दिलं आणि नेहमी साथ दिली, त्यामुळेच त्या वरच्या पदापर्यंत जाऊ शकले. अजय कुमारांची अशीच भरभराट हो. आणि हे करत असताना स्वतःच शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक ह्या सर्व विचारांचा पडा आपल्या कुटुंबावर कधी न देता आपलं कुटुंब हलणार नाही अशा पद्धतीने आपलं राजकीय जीवन पुढे आपण जाऊ द्यायचं आणि आपल्याला दीर्घ आयुष्य इच्छितो आणि माझ्या दोन शब्द धन्यवाद.